हॅलो गाईज, मी प्रज्ञाच किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर मी आज बनवत आहे शेपूची भाजी. तर झणझणीत अशी झटकीपट होणारी आणि खायला खूप चविष्ट अशी लागणारी शेपूची भाजी बनवणार आहे. तर अगदी कमी वेळेमध्ये होते, अगदी कोणीही बनवू शकेल अशी ही भाजी आहे. पटकन आपण रेसिपी बघूया. त्याच्या अगोदर चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला तर पटकन आपण रेसिपी बनवायला घेऊया. तर इथं मी शेपूची भाजी घेतलेली आहे. शेपूची भाजी खुडून घेऊन धुतलेली आहे आणि नंतर कट केलेली आहे. ही बघा, छान अशी भाजी आहे हिरवीगार. गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढई छान गरम झाली आहे बरं का. कढई गरम झाल्यानंतर तेल ओतायचं आहे 1 ते 2 पळी. नंतर ठेचलेला लसूण टाकायचा आहे. लसणाच्या 9 ते 10 पाकळ्या घेतलेल्या आहेत मी. छान ठेचून घ्यायच्या आणि तेलामध्ये टाकायच्या. तर लसूण आपण फ्राय करून घेऊया, तेलामध्ये भाजून घेऊया. तर छान असा लसूण आपला भाजला गेलेला आहे. तर आता मिरची टाकायची आहे. आपल्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकतो. तर मिरची पण छान तेलात भाजून घ्यायची आहे. तर आपलं मिरची आणि लसूण आहे तो भाजलेला आहे. थोडंसं मीठ टाकायचं तेलामध्येच, म्हणजे तेलामध्ये मीठ टाकलं ना पूर्ण भाजीला लागतं. तर थोडंसं मी मीठ टाकलेलं आहे. तर आपण भाजी टाकून घेऊया. छान अशी हिरवीगार भाजी दिसते. तर भाजी टाकली की भाजी अशी लसूण आणि मिरचीमध्ये चांगली परतून घ्यायची आहे. भाजी छान मिक्स करून घ्यायची आणि मुगाची डाळ आपल्याला टाकायची आहे. तर हे बघा, अर्धे वाटला थोडी कमी आहे डाळ. धुवून घेतलेली आहे आणि धुतलेली डाळ 2 पाण्याने धुवायची, भाजीमध्ये टाकायची धुतलेली डाळ. तर भाजी खूप छान लागते बरं का. ही तर मी अशाच पद्धतीनं बनवते आणि ही भाजी खायला खूप छान लागते. आपण भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकतो. खूप सुंदर लागते ही भाजी बरं का. तर मिक्स करून घेतली. तर छान परतायची आहे आणि या भाजीला थोडंसं पाणी सुटतं बरं का. तर भाजी शिजायसाठी डाळ वगैरे थोडासा अगदी पाण्याचा हक्का द्यायचा आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे. थोडंसं मीठ मी मगाशी टाकलं होतं तेलात, तर आता थोडंसं अगदी टाकलेलं आहे. चवीनुसार म्हणजे मीठ टाकायचं. परत एकदा आपण मिक्स करून घेऊया. तर कलर छान दिसतो हिरव्यागार भाजीचा, हो की नाही. तर थोडासा अगदी पाण्याचा हापका द्यायचा आणि भाजी शिजवून घ्यायची. लगेच शिजते ही भाजी. तर हे बघा, भाजी शिजलेली आहे. छान अशी भाजी तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता. तर लगेच भाजी खाण्यासाठी रेडी होते, कारण हिला जास्त असा वेळ लागत नाही शिजायला पण. तर आपण डिशमध्ये काढून घेऊया. तर खूप सुंदर असा वास येतोय भाजीचा. तर आपली झटकीपट भाजी झालेली आहे. अशा पद्धतीने करून बघा, खूपच छान होते. अगदी कोणालाही जमेल अशी साधी, सोपी आणि अगदी पटकन होणारी भाजी आहे. अगदी 5 ते 7 मिनिटामध्ये भाजी रेडी होते खाण्यासाठी.
छान अशी भाजी आपली रेडी झालेली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला एक सबस्क्राईब करा, लाईक करा. अशा छान छान रेसिपी बघायला मिळतील माझ्या चॅनलवरती. तर चला तर मग बाय बाय.